लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी ह्याप्रमाणे करायची आहे. ही बघा, ही साईट आहे. या साईटवर जायचं आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा. प्रोसिजर पूर्णपणे करा. हे बघा, ह्या साईटवर जायचं. ह्या स्क्रीनवर दिल्याप्रमाणे माहिती आहे. बघा, गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन केलं की ह्या साईटवर जायचं आहे. बघा, कोपऱ्यामध्ये ही साईट दिलेली आहे. त्या साईटवर जाऊन क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची पूर्णपणे ती साईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर बघा, ही लिंक आहे. ही पहिलीच लिंक आली की त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. हे क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला ती साईट ओपन होण्यासाठी मदत होईल. आणि ही बघा, ही साईट ओपन झालेली आहे. ही साईट ओपन झाल्यानंतर ब्लिंक होणारी जी लिंक आहे ती बघा, 2 मिनटं ती ब्लिंक होत राहील आणि नंतर मग त्या लिंकवर व्यवस्थित क्लिक करा. बघा, 2 मिनटं अजून झाले. त्याच्यानंतर तिथे रिफ्रेश होत राहील आणि मग तुम्ही पुढची प्रोसिजर करू शकता. थोडा वेळ घेईल. मग कॅप्चर कोड आहे तो टाकायचा व्यवस्थित पाहून. कॅप्चर कोड व्यवस्थित टाकला की तुम्हाला पुढची प्रोसेस कंप्लीट करण्याकरिता मदत होईल आणि तुम्ही ह्याप्रमाणे लाडकी बहीण योजनाचं प्रोसिजर पूर्ण करण्यास पात्र होऊ शकता. आता बघू शकता, ही प्रोसिजर हळूहळू होत आहे. या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही प्रोसिजर कंप्लीट करण्यास पूर्णपणे तयार होऊ शकता. हे बघा, इथे लिहिले आहे ते वाचा. त्या लिंकवर क्लिक करा कॅप्चर कोड टाकून झाल्यानंतर आणि नंतर ती प्रोसिजर हळूहळू रिफ्रेश होत राहील आणि एरर असल्यामुळे आणि जास्त नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तो इश्यू होत आहे. इथे OTP येईल तुम्हाला. तो OTP मोबाईलला येण्याची वाट पहा आणि नंतर तो OTP आला की तो OTP ह्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. थोडा वेळ घेईल. वेळ थोडा घेणार, कारण भरपूर लोक KYC करण्याकरिता ह्या साईटवर आलेले आहेत. तर बघा, OTP आलेला आहे. OTPवर क्लिक करा. प्रोसिजर पुढे जाण्यासाठी ते रिफ्रेश होत आहे. बघा, आता ही प्रोसिजर आली आहे. या स्क्रीनवर बघा, ही प्रोसिजर पुढे करण्यासाठी तुम्हाला पुढची प्रोसिजर कंप्लीट करावी लागेल. आता या स्क्रीनवर नीट पहा. हे याप्रमाणे दाखवलं आहे. कॅप्चर कोड बघा मॅच होतो आहे की नाही. तो कॅप्चर कोड मॅच झाला की तुमची पुढची साईट ओपन होण्याकरिता मदत होईल. आता पहा, ही साईट ओपन होत आहे. तुम्ही नीट पाहू शकता. बघा, आता इथं तुम्ही क्लिक करा. KYC कंप्लीट होण्यासाठी तुम्ही ही प्रोसिजर कंप्लीट करत जा. तुम्ही ह्या स्क्रीनवर पाहू शकता की ही प्रोसिजर हळूहळू पुढे जात आहे. जेणेकरून तुम्हाला पुढे KYC कंप्लीट झाला की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणीही अडू शकत नाही. कारण त्याचा लाभ घेण्यास तुम्ही पूर्णपणे पात्र व्हाल. आणि एकदा पात्रता झाली तर लाडकी बहीण योजना ही बंद होण्याचे चान्सेस 100% कमीच, म्हणजे नाहीच्या बरोबर होतील. आता बघा, या स्क्रीनवर पहा, ही OTP आलेला आहे. स्क्रीनकडे पाहून ही प्रोसिजर फॉलो करत राहा. आता हा OTP आलेला आहे. काही स्टेप्स आहेत, तुम्हाला हळूहळू कंप्लीट करावे लागतील. थोडा वेळ द्यावा लागेल. त्याशिवाय ही प्रोसिजर कंप्लीट होणार नाही. कारण आत्ता KYC कंप्लीट करण्याकरिता लाडकी बहीण योजनेचे खूप नागरिक यावर साईटवर
उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला ही साईट ओपन करताना थोडा प्रॉब्लेम होतो आहे. शक्यतो रात्रीच्या वेळी ही प्रोसिजर केली तर जास्त सोयीचं राहील, कारण रात्रीच्या वेळी खूप लोक कमी अपडेट या साईटवर असतात. त्यामुळे तुम्ही शक्य तितका रात्रीचा वेळ निवडा KYC करताना. ठीक आहे, तुम्ही ही स्क्रीनवर पहा कशी प्रोसिजर कंप्लीट होत आहे. हळूहळू KYC कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला ही प्रोसिजर फॉलो करावी लागेल. ही साईट बघा, इथे बघा या स्क्रीनवर काय लिहिलं आहे ते वाचा आणि हळूहळू ही प्रोसिजर पुढे जाण्यास तुम्हाला मदत होईल. ऑप्शन निवडा. हे पहा, यावर काही ऑप्शन दिलेले आहेत. ते ऑप्शन निवडून तुम्हाला काय निवडायचं आहे ते निवडा. शक्यतो तुम्ही यावर आता तुम्ही पाहू शकता कुठला ऑप्शन निवडायचं, तर शक्यतो मला वाटतं होयच निवडा, कारण ते योग्य राहील. आणि नंतर मग हे ऑप्शन तुमचे ओपन होतील. या ऑप्शन ओपन झाल्यानंतर तुम्हाला पुढची साईट ओपन होण्यास मदत होईल. शक्यतो ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढची माहिती देण्यासाठी मला अजून काही व्हिडिओ फायद्याचे बनवता येते. तुम्ही पाहू शकता अजून काही प्रोसिजर आहेत, जरा लाँग प्रोसिजर आहे, थोडा वेळ द्यावा लागेल, कारण आपल्याला आपलं काम करायचं आहे तर वेळ द्यावाच लागेल. साईटमध्ये एरर येत असतात. स्लो साईट आहे, कारण खूप नागरिक या साईटवर अपडेट आहेत. त्यामुळे आपल्याला ही साईट ओपन करताना थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. हळूहळू मधी पाहत जायचं की ही साईट फ्री कधी आहे. कधी जास्त अपडेट असल्यामुळे लोक या साईटवर आपल्याला एरर येत असतात. खूप वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे प्रोसिजर कंप्लीट होण्यासाठी जास्त अवधी द्यावा लागतो. बघा, ही साईट आता ओपन झालेली आहे. याप्रमाणे तुम्ही तुमची KYC लाडकी बहीण योजनेची पूर्णपणे करू शकता. आता पाहू शकता थोडे काही नंबर्स आहेत ते तुम्हाला टाकावे लागतील. हे बघा, आता हे नंबर्स तुम्ही टाकलेले आहेत. हे पूर्ण करण्याकरिता तुम्ही अनुसूचित जाती मराठीसाठी क्लिक करा आणि नंतर पुढे जात राहा. त्याच्यानंतर तुम्हाला होय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्ही वाचू शकता इथं काय लिहिलं आहे. मग होय स्वीकार करा आणि नंतर तुम्हाला पुन्हा एकदा ही ऑप्शन दिसेल. हे ऑप्शन दिसल्यानंतर तुम्ही थोडा वेळ द्या. साईट ओपन व्हायला थोडा वेळ लागतो. तसं ह्याप्रमाणे तुम्ही ही प्रोसिजर कंप्लीट करू शकता आणि लाडकी बहीण योजनेची KYC कंप्लीट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.